हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. वटपौर्णिमा स्पेशल मी उलनपासून छानसा असा रुमाल बनवून दाखवणार आहे. तो टेबलवरती किंवा टिपायवरतीही टाकला जातो. चला तर मग सुरू करूया आपण. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2.5 mm आपल्याला पिन लागणार आहे. हे पिंक आणि पिंक कलरची उलणी लागणार आहे. येलो कलरची उलन लागणार आहे. ग्रीन कलरची उलन लागणार आहे आणि व्हाईट कलरची उलन लागणार आहे. हे आपल्याला छोटेसे कटर लागणार आहे. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया. हे अशा पद्धतीने, हे पहा, हे अशा पद्धतीने आपण मॅजिक रिंग करून घेऊया. हे पहा, मॅजिक रिंग तयार झालेली. आणि आपण आता इथे 1 2 चेन घेतलेले आहेत. नंतर आपल्याला डबल खांब आपल्याला 12 घ्यायचे आहेत, म्हणजे डबल क्रोशा. डबल खांब आपल्याला 12 घ्यायचे. हे 12 डबल खांब झालेले आहेत आपले. हे मॅजिक रिंगचे असं आपण उलन ओढून घ्यायची. हे पहा, हे अशा पद्धतीने सर्कल तयार होते. आणि आपण 3 चेन घेतलेले आहेत, त्यामधून आपण हे जोडून घ्यायचं. हे स्टिच करून जोडून घ्यायचं. आणखी त्यावरतीच आपल्याला अशाच पद्धतीने 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 घेतलेले आहेत. नंतर समोर आपल्याला एकामध्ये 2 असे खांब घ्यायचे. म्हणजे आपल्याला पहिले आपले 12 होते, त्यात आपण 24 करायचे आहेत. एकावर 2 असे डबल खांब घ्यायचे आहेत. 2 झालेत. हे पहा, एकावरती 2. हे असे आपल्याला 24 डबल खांब करून घ्यायचे आहेत. हे आपले 24 खांब झालेले आहेत डबल खांब. इथे आपण जोडून घेऊया. स्लिप स्टिच करून जोडून घेतलेलं आहे. त्यावरतीच आपल्याला 3 चेन करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला हे पहा, ह्याच्यावरतीच 2, एकावरती 2 आणि त्या शेजारी 1, 2 1 2 1 असे आपले डबल खांब घ्यायचे आहेत. असे आपले हे खांब 36 आले पाहिजे. हे पहा, 1. आता हे 2 डबल खांब होते, त्यावरतीच आपल्याला 2 डबल खांबच घ्यायचे आहेत. हे 2 डबल खांब, एकावर 2 आणि त्या शेजारी सिंगल 1. दोन, आपल्याला असे 36 खांब घ्यायचे आहेत इथंपर्यंत. हे आपले 36 डबल खांब झालेले आहेत. असे आपण 3 चेन करून घेऊया इथं साखळी. नंतर त्यामध्येच आपल्याला त्या साखळीच्या तिथंच आपल्याला असेच 2 खांब घ्यायचे आहेत. डबल खांब 2 घ्यायचे आहेत. हे पहा, 2 डबल खांब घेतलेत. एकामधूनच घेतलेले आहेत आपण 2 डबल खांब. नंतर आपण हे पहा, 1 चेन घ्यायची, 1 साखळी घ्यायची आणि आपण ही 1 स्किप करायचं आहे, 1 साखळी. आणि त्या शेजारच्या साखळीवर आपल्याला असेच 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि हे 3. हे पहा, अशा पद्धतीने एकावरतीच 3 घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर 1 साखळी घ्यायची, म्हणजे 1 चेन घ्यायची आणि हे आपलं 1 स्किप करायचं, म्हणजे हे यात घ्यायचंच नाही. हे शेजारच्यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचं, हे सोडून द्यायचं एकन. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला विणत जायचे. तोपर्यंत 1 चेन घेतलेले आहे आणि आता आपण इथे जोडून घ्यायचं 3 चेनवरती, 3 साखळीच्या वरती. इथे आणखीन अशाच पद्धतीने आपल्याला 3 साखळी करून घ्यायची. त्या शेजारी 1 डबल खांब घ्यायचा आणि इथे 2, म्हणजे आता आपल्याला वाढवत जायचे आहेत. 1 खांब वाढवत जायचे, म्हणजे डबल खांब 1 वाढवायचा आहे. जिथं आपलं 3 खांब होते तिथं 4 आले पाहिजेत. 1 आपल्याला वाढवायचा आणि 1 चेन घ्यायची. नंतर त्यामध्ये त्या शेजारी 1 डबल खांब, दुसरा 1 डबल खांब आणि
एकामध्ये 2 डबल खांब आले पाहिजे. हे पहा, हे असे आले पाहिजेत. हे पहा 4 झाले ते. अशा पद्धतीने आपण इथंपर्यंत करून घेऊ. 3 चेन करून घ्यायचे. नंतर इथे आपल्याला या खांबावरती डबल खांब, परत दुसराही एक डबल खांब, परत यामध्ये एकावरती 2 डबल खांब घ्यायचेत आणि 1 चेन. हे पहा, इथे 4 होते, इथे आपले 5. असं वाढवत जायचं आपल्याला. 1 2 हे 3 हे 4 आणि 5. एकामध्ये 2, 1 चेन. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे. तर हे मी 10 राऊंड करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे माझे 10 राऊंड झालेले आहेत. आपण जोडून घेतलेले आहे. एक साखळी घेऊन आपण कट करून घेऊया आपली उलन. आता आपल्याला ग्रीन कलरची उलन जोडून घ्यायची. हे पहा, हे ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे मी. हे आपण आता इथे जोडूया जिथं आपण आपली उलन कट केलेली आहे तिथं. या अशा पद्धतीने आपण हे गाठ करून घ्यायची. गाठ दिलेली आहे. इथे आपल्याला अशी 3 चेन करून घ्यायची आहे. हे पहा, 1 2 3 चेन झालेले आहेत. त्यामधूनच आपल्याला हे पहा असे डबल खांब घ्यायचं आहे. एक डबल खांब घेतला आहे, नंतर एक चेन घेतलेली आहे आणि त्यामधूनच आपल्याला आणखीन असेच 2 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला 1 2 3 हे आपल्याला आपले हे जे 2 डबल खांब आहेत ना खालचे ओळीतले पांढरे व्हाईट कलरच्या, त्यामध्ये आपण ते दोन्ही स्किप करायचे आणि समोरचा जे तिसरा आहे ना त्यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचे आहे. 1 ही 2 आणि एक चेन घ्यायची. नंतर अशाच पद्धतीने आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत एकामध्येच. अशा पद्धतीने तर इथे अशाच पद्धतीने घ्यायचे आहेत. 1 2 2 स्किप करायचे आहेत आपल्याला. 1 2 आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला हे पाही 1 2 केलेले आहेत आपण. असे याचं आपण 1 2 आणि तिसऱ्यावरतीच डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला राऊंड करून घ्यायचं इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने आपलं राऊंड तयार झालेला आहे. हे बेस तयार झालेला आहे. तर आता आपण येलो कलरची उलन जोडून घेणार आहोत. हे मी येलो कलरची उलन घेतलेली आहे. तर आपण इथं ह्या साईडला जे आपण हे तयार केलेले होते ना हे पान म्हणूया आपण इथे. एक गाठ करून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आणि ह्यामधून आपल्याला 5 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 हे 4 झालेले आहेत आणि आपण हे 5वा. हे पहा 5 डबल खांब घेतलेले आहेत. आपण हे 3 साखळी घेतलेले आहेत, चेन घेतलेले आहे. त्यामधून पहिल्या साखळीमध्ये असं करून ओढून घ्यायचं आहे आणि हे स्लिप टिच करून गाठ द्यायचे. इथे आपण 3 चेन करून घ्यायचे. हे 3 साखळी घेतली. नंतर तिथंच आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आहे. हे पहा ह्यामधूनच जिथून आपण गाठ घेतलेली होती ना तिथूनच हे सिंगल खांब घ्यायचं आहे. नंतर असेच 3 चेन करून घ्यायचे. त्यामधूनच आपल्याला सिंगल खांब घ्यायचे. हे पहा आणि 1 2 आणि 3 चेन करून घ्यायचे आणखीन. आणि तिथूनच आपल्याला हे पहा सिंगल खांब करून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने तयार होते आपलं हे ट्यूलिपचं फूल. आपण
इथे 2 चेन करून घ्यायचे. हे पहा, आपण 2 चेन करून घेतलेले आहे. दोन चेन करून घेतलेले आहेत आणि आपण हे सिंगल खांब घेतलेला आहे. इथेही असंच आपल्याला 2 चेन घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला अशाच पद्धतीने 6 घ्यायचे आहेत. डबल खांब घ्यायचे आपल्याला 6, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 डबल खांब झालेले आहेत आणि या पहिल्या खांबावरती आपल्याला हे स्लिप स्टिच करून असं जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आणि त्यामधूनच आपल्याला सिंगल खांब घेऊन नंतर 3 चेन करून घ्यायचे आहेत. नंतर सिंगल खांब घ्यायचा आहे आणि 3 चेन करून सिंगल खांब घ्यायचा आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने 3 पाकळ्या तयार होतात. नंतर 2 चेन घ्यायची आणि या दोन्हीच्या मधोमध आपल्याला सिंगल खांब घेऊन जोडायचं आहे. नंतर 2 चेन करून घ्यायचे आहेत. या अशाच पद्धतीने आपल्याला इकडं ट्यूलिपचे फुलं बनवत जायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने ट्यूलिपची फुलं तयार झालेले आहेत आपले. आपण आता इथे जोडून घेऊया. हे पहा, इथं हे आपण इथे जोडून घेतलेलं आहे. कट करून घेऊया आपण हे फुलं. आता आपण वरती ग्रीन कलर आणखीन जोडणार आहोत. ह्या दोन्ही फुलाच्या मध्ये आपण सिंगल खांब घेतलेला आहे, तिथंच आपण आता ग्रीन कलर घेणार आहोत. हे गाठ करून घेतलेले आहे आणि इथे मी 3 चेन घेतले. त्यामध्येच आपल्याला डबल खांब घेतलेला आहे. 1 चेन घेतली आणि नंतर आपल्याला असे 2 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे 2 डबल खांब घेतलेले आहेत. आपल्याला परत आणखीन ह्या 2 फुलाच्या मधून जेही सिंगल खांब घेतलेला आहे तिथंच आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, 1 चेन करून घ्या इथे मध्ये. नंतर एकामध्येच आपल्याला असे 2 डबल खांब, परत 1 चेन, नंतर 2 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला आणि 1 चेन. जसं आपण हे बनवलं होतं इथं तसंच इथंही करायचे आहेत. या 2 फुलाच्या मधून या अशा पद्धतीने आपल्याला 2 डबल खांब घेऊन 1 सिंगल चेन करून घ्यायची आणि हे 2 डबल खांब. हे पहा, हे पूर्ण आपल्याला राऊंड इथंपर्यंत करत यायचं आहे. पिंक कलरची उलन घेतलेली आहे मी. आता आपण इथे अशीच ट्यूलिपची फुलं बनवणार आहोत. ह्या दोन्हीमधून गाठ घेतलेले आहे. इथे आपण 3 चेन घ्यायचे आणि डबल खांब आपल्याला 5 डबल खांब घ्यायचे आहेत.
3 झाले, 4 आणि हे 5 डबल खांब झालेले आहेत. आपण ही जी चेन घेतलेली आहे त्यामधून आपण स्लिप स्टिच करून घेतलेले, नंतर 3 चेन करून घेतले, एक सिंगल खांब घेतलेला त्यामधून, नंतर तिथेच 3 चेन घेतलेले, आणखीन एक सिंगल खांब, नंतर 3 चेन, सिंगल खांब. हे पहा, हे अशा पद्धतीने 2 चेन करून घ्यायचे. इथे मधोमध असं सिंगल खांब घेऊन जोडायचं आहे आणि 2 चेन घ्यायचे. या साईडला अशाच पद्धतीने आपण फूल तयार करून घेऊया. आपल्याला डबल खांब असे 6 डबल खांब घ्यायचे तिथे पण. तीन, 4, हे 5 झालेले आहेत आपले आणि 6. या पहिल्या खांबावरती आपल्याला जोडून घ्यायचे. तीन चेन करून घ्यायचे. एक सिंगल खांब, नंतर 3 चेन, सिंगल खांब, हे पहा अशा पद्धतीने आपले फूल तयार झालेले आहे. 2 चेन करून घेतलेले आहेत आणि इथे जोडून घ्यायचे. या अशा पद्धतीने फुलं आपण तयार करून घेऊया पूर्ण राऊंड. हे पहा अशा पद्धतीने हा रुमाल तयार झालेला आहे. आपण पूजेच्या ताटावरती ह्याला टाकू शकतो, टिपाईवरतीही ठेवू शकतो आपण. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्येही सांगा